चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ आनंदात, खेळूया मंगळागौर, खेळूया ग मंगळागौर, खेळूया. मुंबई हे शहर मी काय म्हणू, म्हणजे इथली ऊर्जा जी काही आहे की इथे येऊन तुम्ही काम न करता बसूच शकत नाही. ती मुंबई तुम्हाला सतत ऑन युअर टोज ठेवते, सतत काहीतरी नवीन करायला भाग पाडते. इंद्रायणी ही मालिका खरं तर तो एकमेव अपवाद होता की 100 भागांपुरतं त्याचं टायटल प्ले झालं. ही एकमेव सिरियल त्याचा अपवाद होता गेल्या काही वर्षातलं मी याचं जर बघितलं तर. पण बाकी दुर्दैवाने आता नाही प्ले होत. म्हणजे शीर्षक इथं बनतायत पण फक्त सोशल मीडिया पुरती ती मर्यादित राहिली आहे आणि त्यामुळे त्याची रिकॉल व्हॅल्यू खूप कमी झाली आहे. मी ही आज बघते ना की जेन्झी मुलं किंवा बाहेरची म्हणजे आडनाव मराठी आहेत पण धडगुजरं मराठी बोलतात, म्हणजे मराठी बोलतच नाहीत किंबहुना. म्हणजे बरेचदा माझ्या म्युझिक व्हिडिओच्या शूट्सना सुद्धा काही काही डान्सर असतात किंवा त्या आत्ताच्या पिढीतले बऱ्याच कलाकारांबरोबर मला इंटरॅक्ट करण्याची जेव्हा संधी मिळते तेव्हा असं लक्षात येतं की अरे हे मराठीच बोलत नाहीयेत. म्हणजे मी प्रामुख्याने मराठी बोलायचा प्रयत्न करतेय पण ते उत्तर हिंदीतनं देतायत मराठी असूनही. आम्ही मराठी गायक खूप उत्सुक असतो की आम्हाला गाणी मिळावीत, आम्हाला म्हणजे आपल्याच भाषेत आम्हाला गाणी मिळवण्यासाठी आत्ता धडपडावं लागतंय. हे किती दुर्दैव आहे. म्हणजे म्हणून तर मला बाकीच्या भाषांचा आधार घ्यावा लागला आणि तिथेही झगडावं लागलं कारण तिथे प्राधान्य त्यांच्याच भाषेतल्या गायकांना. तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो, नाही कळले कधी. नमस्कार मंडळी. सध्या श्रावण महिना सुरू झालाय. समुद्र असा उसळलेला आहे ना, तुम्ही बघता आहात. अशा या धुंद वातावरणात एखादं गाणं ऐकायला मिळालं तर किती बरं होईल, आणि ते सुद्धा पावसाचं गाणं. श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवाचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला. मंडळी, वाटते की नाही श्रावण महिना आलाय म्हणून. आज आपल्याकडे गप्पा मारायला सावनी आलेली आहे, तर तिचं मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सावनी, कशी आहेस? खूप छान, मस्त वाटतंय ना सगळीकडे पावसाळा. म्हणजे मी स्पीचलेस आहे आता. म्हणजे एखाद्या कलाकारासाठी काय हवं असतं तर इतकं सुंदर वातावरण, आणि जे इतका सुंदर समुद्र आहे असा उसळला आहे आणि असं फक्त बघत राहावं असं वाटतंय. आणि ही सगळी गाणी आपोआप सुचत जाणार आहेत आता इथून पुढे असं मला वाटतंय. कारण वा. आज आपण गप्पा मारणार आहोत, तर मुख्य आजचा विषय हाच असेल की पावसाळी गाणी. येस, हाच विषय असेल आपला जास्ती. एक गायिकेपर्यंतचा तुझा प्रवास हे माझ्या प्रेक्षकांना बघायला आवडेल. तर मला सांग, तू हे बालपणापासून गाणं गातेस का? हो, म्हणजे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की एका सांगीतिक कुटुंबात माझा जन्म झाला. माझे आई वडील डॉक्टर रवींद्र घांगुर्डे आणि डॉक्टर वंदना घांगुर्डे हे दोघंही शास्त्रीय गायक आहेत, संगीत रंगभूमीवरचे गायक अभिनेते सुद्धा आहेत. त्यामुळे संगीत माझ्या रक्तातच आहे असं म्हणा. दोघेही संगीतामध्ये त्यांची PhD आहे. माझे वडील डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे शिष्य आहेत आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचा अभ्यास हा दोन्ही माझ्या आई वडिलांनी केलेला आहे. त्यांच्याकडनंच हे बाळकडू मला मिळत आलंय. पण ते आजूबाजूला वातावरण असणं हे खूप महत्वाचं वाटतं मला. जे माझ्या जडणघडणीमधलं सगळ्यात
प्रमुख कारण होतं, कारण मी जेव्हा लहान होते तेव्हा सोशल मीडिया नव्हता, फोन नव्हता, बाकी एक्सपोजर नव्हतं. त्यामुळे घरात जे काही चाललंय तेच माझं विश्व बनून गेलं. आणि मग पुढे जाऊन त्यातच मी शिकणं प्रॉपर सुरू केलं आणि असा माझा प्रवास सुरू झाला. पण गाणं हेच तुला करिअर म्हणून स्वीकारावंसारखं का वाटलं? एकतर मी म्हणलं तसं आई बाबांचं पोषक वातावरण होतं आणि खूप मोठमोठ्या दिग्गजांचा सहवास मला लहानपणापासून लाभला, ज्यामध्ये अनेक संगीतकार, गीतकार, लेखक, म्हणजे अगदी मंगेश पाडगावकर काकांपासनं ते संगीतकार यशवंत देवजे माझे गुरु, तर ह्या सगळे आमच्या घरी त्यांचं येणं जाणं असायचं. आणि आपलं एक आपसुक असतं ना की लहानपणी कोणी घरी आलं की सावनी गाणं म्हणून दाखव, असं एक. तेव्हा मी जेव्हा देवनाना माझे गुरु जे आमच्या घरी आले होते तेव्हा आईबाबांनी मला काहीतरी गाऊन दाखवायला सांगितलं आणि तेव्हा मी शारदा नाटकातलं एक नाट्यपद गाऊन दाखवलं. तर तेव्हा देवकाकांनी माझ्यामध्ये ते हेरलं की सावनी हिच्यामध्ये एक्सप्रेशन्स खूप आहेत चांगल्या प्रकारे, कारण एक्सप्रेशन्स ही अशी गोष्ट आहे की जी सुरतालासारखी शिकवून येत नाही, ती तुम्हाला उपजतच असावी लागते. तर ते देवकाकांनी माझ्यामधलं हेरलं आणि आईबाबांना जाणीव करून दिली की तुम्ही हिला भावसंगीताचं शिक्षण द्या. आणि अर्थातच म्हणजे जरी घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण होतं तरी माझा कल खूप जास्ती सुगम संगीताकडे होता. ओघानी काय माहिती, खरं तर हे मलाही पडलेलं कोड आहे, कारण तसं एक्सपोजर सुगम संगीताचं मला फारसं नव्हतं. घरात फक्त नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचंच वातावरण होतं, पण तरी नाट्यसंगीतातल्या शब्दांकडे मी जास्ती आकृष्ट व्हायचे. म्हणजे आता समज मी शारदा नाटकातल्या त्या गाण्याचा उल्लेख केला, म्हातारा इतुकानं अवघे पाहुणशे वैमान. सो नाट्यगीतातली सुद्धा अशी एनॅक्टमेंटची गाणी मला जास्ती आवडायची. दाखव. म्हातारा इतुकानं अवघे पाहुणशे वैमान, म्हातारा इतुकानं अवघे पाहुणशे वैमान, लग्ना जुनी लहान, लग्ना जुनी लहान अवघे पाहुणशे वैमान, म्हातारा इतुकानं अवघे पाहुणशे वैमान. एखाद्या अभिनेत्रीलाही तू लाजवशील, इतके सुंदर अभिनय करतेस. आरसपानी सौंदर्य, गोड गळा, हे ह्या सगळ्या क्वालिटीज असताना सुद्धा तू चित्रपटाकडे कशी वळली नाहीस, अभिनयाकडे कशी वळली नाहीस? संगीत हा माझा श्वास आहे आणि संगीत त्याच्या पलीकडे ध्यास आहे. त्याच्या पलीकडे मी फार म्हणजे बरेचदा असं होतं ना की सुदैवानी चांगला चेहरा देवानी दिलेला आहे, तर त्याचा अभिनय नॅचरली बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो. पण मला असं वाटतं मी जेव्हा केव्हा अभिनय करीन तो एक छान त्याला वेळ देऊन त्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊनच मी ते करावं. म्हणून मी त्या संधीची, खरं तर त्या संधीची नाही, संधी अनेक आल्या, त्या वेळेची, योग्य वेळेची वाट बघतेय. आता तरी मी माझ्या म्युझिक व्हिडिओज मध्ये खूप प्रमाणात अभिनय करायचा प्रयत्न करते, ज्यातनं मलाही खूप शिकायला मिळतं. आणि तो जेव्हा मला थोडा कॉन्फिडन्स अजून येईल तेव्हा मी कदाचित चित्रपटाचा विचार करीन. पण डेली सोप्सच्या खूप ऑफर झाल्या, पण ज्या मी प्रांजळपणे नाकारल्या, कारण त्यासाठी द्यायला लागणारा जो वेळ आहे त्यात मला माझं गाणं मागे पाडायचं नव्हतं अजिबातच. म्हणजे गाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. सो इथून पुढे सुद्धा जेव्हा केव्हा चित्रपटाची संधी येईल तेव्हा मी असा विषय निवडेन जो माझ्या गाण्यात लाच पूरक असेल आणि पहिलं सगळ्यात आधी जे गाणं माझं मांडू शकेन अशाच विषयावर मी पुढे जाऊन कदाचित विचार करेन. आता मला हा एक प्रश्न पडलाय, कारण तू अनेकदा तुझं कामाचं क्षेत्र मुंबई आहे आणि तू अनेक वेळा सांगतेस की मी पुण्याची आहे, तर नक्की मुंबईची का पुण्याची? मी पुण्याची आहे. पुण्याच्याही आधी मी म्हणेन मी कोकणातली आहे. माझे आई बाबा कोकणातले आहेत. माझा रत्नागिरीचा जन्म आहे आणि बाबा नोकरीनिमित्त आणि गाण्यानिमित्त पुण्यात सेटल झाले. मग आम्ही पुण्यातही म्हणजे पुण्याबाहेर पिंपरी चिंचवड हे माझं बालपण तिथे गेलं आणि कॉलेज माझं फर्ग्युसन कॉलेज पुण्यातलं. पण मी जसं मी मगाशी उल्लेख केला देवकाकांकडे अगदी लहान वयापासून शिकायला सुरुवात केली होती. त्यामुळे मी 3री-4थीत असेल तेव्हापासून आई मला दर शनिवार रविवार मुंबईला घेऊन यायची. सो तशी माझी मुंबईशी ओळख झाली. आणि आधी मग आई घेऊन यायची बरेच वर्ष जोपर्यंत मी लहान होते. मग नंतर मी एकटी प्रवास करायला लागले. मग मी दादरला उतरून तिथून 66 नंबरची बस असं करून मग मुंबईची ओळख तेव्हा सुरू झाली. आणि
मुंबई हे शहर मी काय म्हणू, म्हणजे इथली ऊर्जा जी काही आहे की इथे येऊन तुम्ही काम न करता बसूच शकत नाही. ती मुंबई तुम्हाला सतत ऑन युअर टोज ठेवते, सतत काहीतरी नवीन करायला भाग पाडते. सो माझं असंच झालं, म्हणजे मी पुण्याची असले तरी आयुष्याचा जास्ती काळ मी मुंबईत राहिले. मग नंतर मी पार्ल्यात सेटल झाले. मग नंतर जे रियालिटी शोज पासून माझा जो करिअरचा प्रवास इथला मुंबईतला सुरू झाला, तर मग मुंबईनी कधी मला आपलंसं केलं माझं मलाही कळलं नाही. सो आता मी दोन्हीकडची आहे. माझं स्वतःचं घर आहे पार्ल्यात आणि मी पुण्यात पण आहे. पण तुला एक आता नाजूक प्रश्न विचारते, तुला असा कधी त्रास झाला का की मुंबईचे संगीतकार किंवा काय असतील तर ते फक्त मुंबईतल्या गायकांना जास्ती महत्व देतात, पुणेकरांना देत नाहीत, किंवा पुण्याचे लोक मुंबईकरांना एक्सेप्ट करतात, असा कधी अनुभव आलाय का या क्षेत्रात? नक्कीच अनुभव आला, येतो, अजूनही येतो. म्हणजे आता जवळजवळ मी 15 वर्ष मुंबईत आहे. पण तरी अनेकदा असं म्हणलं संगीतकारांकडनं, अरे तू पुण्यात असतेस ना, आपसूक असं येतं ते. पण मी त्यांना वेळोवेळी सांगते की नाही, मी मुंबईत राहते, माझं स्वतःचं घर आहे मुंबईत देवाच्या कृपेने. पण असं होतं ना की ह्याच्यात एक दुसरं कारणही असं आहे की आजकाल आपल्याला खूप इन्स्टंट काम असतं. म्हणजे आमचं जे संगीत क्षेत्रातलं जे प्लेबॅक सिंगिंगचं मेनली जे काम आहे की आत्ता गाणं करायचंय, आत्ता द्यायचंय. मग बरेचदा ते एक बॅरियर, डिस्टन्स हा एक बॅरियर असू शकतो. म्हणून प्राधान्य मुंबईत राहणाऱ्याच कलाकारांना मिळतं की आत्ता एका कॉलवर ते उपलब्ध असू शकतात, लगेचच्या लगेच येऊ शकतात. पण असं जरी असलं तरी ह्या गोष्टीचा सामना मला करावा लागला आहे आणि करत आली अजूनही. पण मला असं वाटतं की अनेकदा आपण इथून दादरवरून बोरोली गोरेगावला जायला जितका वेळ लागतो तेवढाच वेळ पुण्याला जायला लागतो. खरंय, इतका ट्रॅफिक असतो. त्यामुळे हे बॅरियर असू नये. म्हणजे गिव्हन अ चॉईस, माझी अशी तयारी असते की मी जगाच्या पाठीवर कुठेही असेन तरी मी ते काम सोडलं नाही पाहिजे आणि ते काम मी दिलेल्या वेळेत केलं पाहिजे. म्हणजे माझंच एक गाणं होतं जे पुढे जाऊन खूप पॉप्युलर झालं आणि ते माझ्या आयुष्यातलं पहिलं लोकप्रिय गीत ठरलं. सो हा असाच एक किस्सा आहे की मी तेव्हा पुण्यात होते. मला संगीतकार निलेश मोहरीरचा फोन आला की सावनी, एक गाणं अर्जंटली करायचंय, तू येऊ शकतेस का आत्ता लगेच? रात्री 9ची वेळ होती, 9 किंवा 7-8 अशी, म्हणजे लेट इव्हनिंगची वेळ होती. तर मी म्हणलं, अरे निलेश, मी जस्ट पुण्यात पोहोचलीये. तो म्हणला, ठीक आहे राहू दे, मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. मी म्हणलं, नाही, तुम्हाला 3 तास दे, मी पोहोचते. मी पुण्यात पोहोचले होते. मी तशीच लगोलग निघाले, परत आले, मध्यरात्री पोहोचले निलेशच्या सेटअपवर. मंगेश बोरगावकरही तेव्हा त्याचा एक कार्यक्रम करून आला. इथे आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं आणि त्या गाण्याने इतिहास घडवला. ते गाणं होतं नाही कळले कधी जीव वेडावला, होणार सून मी मध्ये. ऐकायचंय? येस. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गोड हुर हो रही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी. या शीर्षक गीतामधला एक शब्द मला खूप आवडतो, पांघरू लागलो. खूप सुरेख शब्द, बरोबर असा तिकडे चपलक बसलेला आहे तो. याची मी तुम्हाला आठवण सांगते की आता मी म्हणलं ना की लेट नाईट आम्ही हे रेकॉर्ड केलं आणि जी हुकलाईन होती, तू मला मी तुला गुणगुणू लागलो, ती तोपर्यंत गाण्यात नव्हतीच. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, असं गाणं होतं. आणि शेवटपर्यंत निलेश म्हणला, मला काहीतरी खटकतंय, असं एक छान त्याला एक हुकलाईन पाहिजे. मी म्हणलं, अरे हे सगळं ठीक आहे, पण आता पहाट झालीये, आपण गाणं मगाचपासून रेकॉर्ड करतोय. तर तो म्हणला, हा मग ठीक आहे, एवढं काय. तर आम्ही पहाटे, ह्याचा जो गीतकार आहे मंदार चोळकर, त्याला फोन केला पहाटे आणि तो म्हणला की अरे बापरे निलेश आत्ता कुठे. बट तरी त्यांनी त्या वेळेत पहाटे सुद्धा त्यांनी हे तू मला मी पांघरून घेऊन झोपला होता का कदाचित असं असेल की ते समोर दिसलं पांघरून म्हणून, जोक सपाट. पण हे हुक लाईन ती अशी पहाटे त्याला सुचलेली आहे. आता शीर्षक गीताविषयी आपण बोलूया. प्रत्येक सिरियलला एक शीर्षक गीत असायचं पूर्वी. हल्ली ते नसतं, आपण त्याच्याविषयी बोलूच. परंतु अशी कुठली कुठली शीर्षक गीत, कारण
शीर्षक गीतांवरूनच अनेक गायिकांनी आपलं करिअर सुरू केलं. तू अशी अजून कुठल्या कुठल्या सिरियलची शीर्षक गीतं गायली आहेस? बऱ्याच, असं सासर सुरेखबाई आहे, घाडगे अँड सून, आता कलर्स मराठीवर इंद्रायणी ही मालिका खूप म्हणजे पॉप्युलर आहे, त्याचं शीर्षक गीत ते अगदी माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. ते लहान मुलीच्या आवाजातलं होतं, सो ते गायले. आता तुला जपणार आहे नावाची जी मराठीवर मालिका चालू आहे त्याचं गायले. असंख्य, म्हणजे मला आता नावं आठवतही नाही. आवडतं एखादं शीर्षक गीत गाऊन दाखव. A.V. प्रफुल्लचंद्रचं म्युझिक आहे आणि हे थोडंसं चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, कारण अगदी लहान मुलीसाठी म्हणून गायचं होतं. गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्या संग घालण्याचं, पाखरांशी बोलण्याचं, चालण्यात चालण्याचं, पावसात भिजण्याचं, मातीमध्ये रुजण्याचं, घुसळून जगण्याला नित्य नव शोधण्याचं, व्रत वाहण्याचं, पुढं धावण्याचं, अंधार सोलताना उजेडाशी खेळण्याचं. इंद्रायणी 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 इंद्रायणी. वा, खूपच छान. एकेकाळी जे शीर्षक गीत हे मालिकेची ओळख बनायचं, ज्या शीर्षक गीतावरनं मालिका बघण्यासाठी लोक उत्सुक व्हायचे, ते लागलं की कळायचं आता ही सिरियल येणार आहे. खरंय. पण आता दुर्दैवानी, म्हणजे याचं खरंच खूप वाईट वाटतं. इंद्रायणी ही मालिका खरं तर तो एकमेव अपवाद होता की 100 भागांपुरतं त्याचं टायटल प्ले झालं. ही एकमेव सिरियल त्याचा अपवाद होता गेल्या काही वर्षातलं, मी याचं जर बघितलं तर. पण बाकी दुर्दैवानी आता नाही प्ले होत. म्हणजे शीर्षक गीतं बनतायत पण फक्त सोशल मीडिया पुरती ती मर्यादित राहिली आहे आणि त्यामुळे त्याची रिकॉल व्हॅल्यू खूप कमी झाली आहे. मला असं वाटतं हे तर कारण नसावं त्यामागे, कारण ते शीर्षक गीत नाही म्हटले तर 1 ते 2 मिनिटांचं असतं आणि ते एकदा आणि दोनदा जातं, तर त्या कार्यक्रमाचा तेवढा वेळ कमी होतो. मग तेवढी त्यांना त्या कथेचा भाग म्हणून दाखवता येतो असं मला वाटतं, म्हणून कदाचित शीर्षक गीत हे वन ऑफ द रिझन्स नक्कीच आहे. पण ते वाईट वाटतं कुठेतरी एक गायिका किंवा कलाकार म्हणून, कारण ते बनवलं तर जातं, म्हणजे तुम्ही बनवताय ना, मग त्याला छान तुम्ही जर ते प्रेझेंट केलं तर मग ते वर्षानुवर्ष हे गात राहतं. त्या शीर्षक खरं जोपर्यंत ती सिरियल आणि हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे शीर्षक गीत करणं नुसतं इट्स नॉट इझी. एका मिनिटात त्या संपूर्ण सिरियलचा गाभा मांडणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट असते गीतकारांसाठी, संगीतकारांसाठी आणि मग पुढे जाऊन आमच्यासाठी सुद्धा, की ते सगळं त्या 1 मिनिटात यावं लागतं. तर इतकं परिश्रम करून सगळ्यांनीच केलेलं असतं, तर ते छान त्याला रसिक मान्यता मिळायला पाहिजे असं वाटतं कुठेतरी. आता तू म्हणालीस की शीर्षक गीत करणं हे चॅलेंजिंग असतं, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त त्याचा गाभा सांगणं. बरोबर. तर असं तुला कुठलं चॅलेंजिंग सॉन्ग वाटलं? हे शीर्षक गीत नाही, इतकी गाणी तू केली आहेस आतापर्यंत, तर तुला चॅलेंजिंग असं काय वाटलं? कुठलं गाणं वाटलं चॅलेंजिंग? माझ्यासाठी सगळ्यात जास्ती होतं ज्या गाण्यासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते गाणं. ते माझ्या नॅचरल टोनच्या अत्यंत विरुद्ध असं गाणं आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत माझा जो आत्ता काही आवाज ऐकताय तो खूप नॅचरल आहे, म्हणजे ह्याच्यासाठी मी काही वेगळा ट्विक केलेला नाही तो. पण ते गाणं रांगड्या आवाजात अपेक्षित होतं, जो की माझा निसर्गदत्त रांगडा आवाज नाहीये. माझा खूप असा हस्की आणि सॉफ्ट टोन आहे. त्या गाण्याची ती गरज होती की ते एक म्हणजे काय म्हणू मी, रुरल भागातली अशी ती कथा आहे, ग्रामीण भागातली कथा आहे आणि तो जो प्रसंग आहे, ज्या प्रसंगात अहिराणी आणि वऱ्हाडी असं मिक्स आहे. श्वेता पेंडसेंनी फार सुंदर लिहिलंय ते गाणं आणि खूप त्याच्यातनं एका आईचा आक्रोश आहे. म्हणजे ते खूप असं अंगावर येणारं गाणं आहे. ते चित्रपटात सुद्धा एका खूप विशिष्ट सीनला ते येतं, क्लायमॅक्सला, आणि खूप त्याची डिमांड खूप जास्ती होती. त्या आवाजातनं ते सगळं पोचवायचं होतं. आणि रोहन त्याचे संगीतकार आणि भीम मुडेचं दिग्दर्शन असलेला बारडो चित्रपट, जो चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा अशी मी प्रार्थना करते. अजूनही प्रदर्शित झालेला नाहीये, पण ते गाणं माझ्यासाठी आधी आम्ही ट्रायल घेतली, त्यांच्या म्युझिक सेटअपवर मी गायले आणि
त्यांनी मला मोंटाजेस दाखवले. म्हणजे थोडी उलटी प्रोसेस होती. युजली गाणं आधी रेकॉर्ड होतं, मग आपण शूट करतो, पण फिल्म शूट झाली होती ऑलरेडी. सो त्यांनी मला मोंटाजेस दाखवले आणि मी ढसाढसा रडायला लागले. म्हणजे आय कुडंट कंट्रोल. तर भीमदादा तिथे उपस्थित होता, डिरेक्टर. तो म्हणला, सावनी आम्हाला तुझी हीच मोमेंट हवी, आम्हाला हेच कॅप्चर करायचं की तू आता इतकी वल्नरेबल असतानाच हे गा, तर तू त्या गाण्यात ते उतरवू शकशील. आणि मी त्यांना म्हणलं की ठीक आहे, मी थोडंसं, कारण हा वेगळा आवाज आहे त्यामुळे माझे हावभाव वेगळे असू शकतात, तर मला ऑकवर्ड होत होतं. सगळेजण तिथे उपस्थित होते त्या रूम मध्ये. मी म्हटलं तुम्ही लाईट्स ऑफ करा, मला बघू नका कोणी, मी काय करते माझं मलाही माहित नाही, वेगळा आवाज आहे. तर ते म्हणजे ठीक आहे. मग मी ते लाईट्स ऑफ केले, त्यांनी ते मोंटाजेस चालू होते आणि मी फक्त एकाग्र चित्त होऊन ते गाणं गायले आणि तेच त्यांनी फायनल ठेवलं. म्हणजे मी नंतर ते स्टुडिओत गायलेही नाही. सो असं असतं ना की काही काही गाण्यांचे ते योग असतात, ते तुमच्या आयुष्यात येतं. आणि मी नेहमी, म्हणजे योगायोगांवर माझा खूप विश्वास आहे. मी हे गाणं गायले होते 2017 साली, जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. मातृत्वाच्या उंबरठ्यावर असताना मला ह्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. आणि मी आई झाल्याच्या दुसऱ्या महिन्यात, म्हणजे 2 महिन्याच्या माझ्या तान्ह्या बाळाला घेऊन तो पुरस्कार स्वीकारला. आणि ते गाणं होतं आईच्या तोंडचं. सो जेव्हा मी आई नसताना ते गायले होते, ते मला आई झाल्यावर त्याचा पुरस्कार मिळाला. आणि इतकं ते, म्हणजे ते कनेक्टिंग द डॉट्स आपण म्हणतो ना, मी प्रयत्न करते, कारण ते गाणं लाईव्ह सादर करणं खूप चॅलेंजिंग आहे. मी आता म्हणलं तसं ते तो टोन डिलिव्हर करणं जरा अवघड आहे, पण तरी मी प्रयत्न करते. नक्की आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. मायच्या डोहाले पाजर नाही, डोळ्याच्या पाण्याले घागर नाही. मायच्या डोहाले पाजर नाही, डोळ्याच्या पाण्याले घागर नाही. कोंडला श्वास इजली आस, काहुरवरात दाटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल. अप्रतिम, म्हणजे शब्दच नाही या गाण्यासाठी. हे गाणं इतकं सुंदर आहे. तुला हे अवॉर्ड कधी मिळालं? 2021 ला जाहीर. 21 ला, आणि आता 25 साल आहे. पण हे गाणं कधी, मी आज प्रथम हे गाणं ऐकलं. अजून दुर्दैवाने ना ते रिलीज झालं नाहीये. काय म्हणजे खरं तर हा चित्रपटही इतका अप्रतिम आहे. भीम मुडेचं दिग्दर्शन आहे. रोहन स्वतः वन ऑफ द प्रोड्युसर्स आहेत याच्यामध्ये, त्यांचं संगीत पण आहे. आणि त्या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार आहे. अरे वा, इतका तो सुंदर चित्रपट आहे. पण दुर्दैवानी, म्हणजे मी अजूनही देवाकडे रोज माझी प्रार्थना असते की लवकरात लवकर हा चित्रपट रिलीज होऊ दे, कारण इतका सर्वोच्च पुरस्कार ह्या गाण्याला मला मिळाला, इतका मोठा आशीर्वाद आहे हा. पण ते गाणंच मी समहाव जास्ती सादर नाही करू शकत दुर्दैवानी, कारण ते रिलीज झालं नाहीये. नाही, हल्ली अनेक चित्रपट बनतायत पण रिलीज होत नाहीयेत, कारण ही गणितं वेगळी आहेत. म्हणजे आता फक्त मराठी नाही तर संपूर्ण चित्रपट सृष्टीच हे फेस करते, हिंदी असो किंवा कुठे. फक्त साऊथ मध्ये जरा बरी परिस्थिती आहे. पण OTT प्लॅटफॉर्म आल्यापासून सगळंच गणित म्हणजे जरा डळमळलंय आणि खूप अवघड परिस्थिती झाली आहे की तुम्ही एक स्वतः निर्माते आहात, तुम्हाला तर जास्ती चांगल्या प्रकारे. मला पण हा अनुभव आलाय. माझा श्यामचाई चित्रपट रिलीज केल्यानंतर 5 प्रेक्षक सुद्धा थिएटरमध्ये आले नाहीत. 90च्या वर अवॉर्ड्स मिळाले, सगळे अवॉर्ड्स मिळाले त्या वर्षीचे, परंतु प्रत्यक्षात थिएटरमध्ये लोक आले नाही. बरोबर, हे दुःख आहे. आणि थिएटरमध्ये लोक येत नाहीत म्हणून निर्माता थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करत नाही, कारण त्याचं भाडं एवढं असतं की निर्मात्याच्या हाती काही येत नाही. हे दुःख आहे. म्हणूनच मी म्हटलं की मला वाईट वाटतंय. इतकं छान गाणं, तो चित्रपटही तितकाच सुरेख असेल, परंतु प्रेक्षक कमनशिबी असं म्हणायला पाहिजे. नाही, माझंही तेच ना, मी म्हटलं ना, दुर्दैव. मला वाईट याचं वाटतं की इतकं छान ते गाणं आहे. खरं तर ते माझ्या लाईव्ह कॉन्सर्ट्स मध्ये मला गाता येत नाही अजूनही. पण ठीक आहे, मी त्या निमित्ताने देवाकडे परत एकदा प्रार्थना करते की लवकरात लवकर हा चित्रपट रिलीज व्हावा, जेणेकरून मला हे गाणं अजून लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आता हे गाणं अहिराणी भाषेतलं होतं.
अहिराणी आणि वराडी असं दोन. हा तेच. आणि मी तुला अनेक वेगवेगळ्या भाषांमधली गाणी म्हणताना ऐकलंय. हो. तर तू त्या भाषेचा अभ्यास केलायस का, किंवा काय? म्हणजे तू सगळ्या कुठल्याही भाषेचं गाणं इझिली गाऊ शकतेस, त्याच्याविषयी थोडं सांग. म्हणजे लहानपणापासून ना मला भाषांची खूप आवड आहे, विविध भाषा शिकण्याची. म्हणजे जरी मला फार त्यात संवाद नाही साधता आला तरी त्यातली बेसिक गोष्टी जरी माहिती असल्या तरी मला खूप आवडतं ते शिकून घ्यायला. म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन आहे BA संस्कृत मध्ये केलंय मी. ते फर्ग्युसनला असतानाच मी संस्कृत बरोबर जर्मन भाषाही शिकले. मग ते शिकत असताना पहिल्यांदा मी साऊथची गाणी ऐकायला सुरुवात केली आणि ती ऐकत असताना असं वाटलं की हे संगीत खूप समृद्ध आहे, ते अजूनही त्यांच्या मातीशी धरून आहे आणि हे शिकलं तर अजून मला मजा येईल, म्हणून मी तसं शिकायला लागले. म्हणजे ती भाषा मला बोली भाषा शिकता येत नाही, मला ती गाणी छान प्रकारे गाता येतात. त्याच्यासाठी मी ती गाणी मराठीत लिहून घेते आपल्या देवनागरी स्क्रिप्टमध्ये. म्हणजे जसं आता समज मुनबेवा असेल तर मुन बेवा असं मी लिहिते आणि त्याच्या खाली कंसात जो काही अर्थ अभिप्रेत असेल तो मी लिहिते आणि अशा प्रकारे मी त्या गाण्यांचा अभ्यास करते. आणि माझी सुरुवात 2015 साली झाली ही गाणी गाण्याची. साऊथ इंडियन लँग्वेजेस पासून मी सुरुवात केली. पहिल्यांदा मी तमिळ भाषेत गायले आणि ती भाषा खूप अवघड आहे, कारण बऱ्यापैकी BA संस्कृत मी केलं असल्याचा मला फायदा झाला तिथे, कारण ते शब्द थोडं ते टंग ट्विस्टिंग आहे सगळं, पण ते करणं ही माझ्यासाठी खूप मोठी लर्निंग प्रोसेस होती. आणि गाणी गाण्याचा सगळ्यात पहिला संस्कार मला असं वाटतं गाणी ऐकणं हा आहे. सो मी जितकं जास्तीत जास्त त्या भाषा ऐकत गेले तसा तो लहेजा माझ्या डोक्यात तो बसत गेला, मुरत गेला. आणि अर्थातच तिथले संगीतकार, तिथले निर्माते, दिग्दर्शक हे इतके त्यांच्या भाषेविषयी पर्टिक्युलर आहेत. म्हणजे हे खरंच आपण मराठी माणसांनी खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. आपल्याकडे अजूनही बऱ्याच गाण्यांमध्ये उच्चार जरा इकडे तिकडे असतात किंवा चालवले जातात. असं वाटतं की हा चालू देत, किंवा नॉन मराठी गायकही आपल्याकडे येऊन बरेचदा उच्चार थोडेसे असे होतात, ते चालतात, आपल्याकडे चालवून घेतले जातात. याविषयी मी बोलणारच आहे तुझ्याशी, पण त्याआधी मला तू सर्व भाषेतली छोटी छोटी गाण्यांची झलक. तर तेव्हाही मला तिथे खूप स्ट्रगल करावं लागलं हे गाणी मिळवण्यासाठी सुद्धा, कारण तिथे नॉर्थ इंडियन लोकांना इझिली गाणी गायला मिळत नाहीत. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे आमचे उच्चार नीट करतील का, आमच्या भाषेचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते योग्य रीतीनेच आम्हाला मांडायचं आहे, नाहीतर आम्ही नाही घेणार. आमच्या इथे भरपूर छान सिंगर्स आहेत आणि तेच गातील. हे ती भावना तिथली जी मला खूप भावली. मी म्हणलं की नाही, मग आपल्याला, एकतर माझं नाव सावनी रवींद्र असं आहे, अर्ध काम माझ्या नावानेच केलं. लोकांना वाटलं मी साऊथ इंडियन आहे, पण नुसतं नाव तसं असून उपयोग नाही, तर ते तुमच्या कलेतही दिसलं पाहिजे. म्हणून मी खूप मेहनत केली. म्हणजे इतकं की दिवस रात्र मी ती गाणी ऐकायचे आणि तो लहेजा ग्रास्प करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा माझ्या युट्यूब चॅनलवर मी एखादं मराठी गाणं पोस्ट करते आणि एखाद्या तमिळियनचा मेसेज येतो की तुम्ही मराठी खूप छान गाता, वेन डिड यू लर्न मराठी, तेव्हा मला असं होतं की अरे बापरे, म्हणजे ह्यांना मी साऊथ इंडियन वाटत होते. इतकं म्हणजे ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे की मी ज्यासाठी एवढी मेहनत केली ते लोकांपर्यंत पोहोचलंय, त्यांनाही मी साऊथ इंडियन वाटतेय माझ्या उच्चारांवरनं. सो माझ्यासाठी ती पावती होती. तर मी थोडंसं तमिळ गाऊन दाखवते. நான் சொல்லவா உன் காதில் நான் சொல்லவா மாமழையா என் காதல் நான் சொல்லவா கண்கள் பொய்யை சொல்லுதா நெஞ்சம் மீதான் சொல்லுதா கைகள் கையில் சேரவா என்னில் உன்னை மூடவா ஒரு பூவலை நீ பின்னவா நீர் கனவா நீதானே நீர் முகிலா. हे तमिळ होतं. आता तेलुगू गाते. सदानंद नडिपे नावाची फिल्म आहे, त्याच्यातलं टायटल सॉन्ग आहे, हे मीच गायलंय. ते गाते. सदानंद नडिपे नुवेले सदानंद नडिपे नुवेले, हे होतं. आता मल्याळमची च्या 2 ओळी गाते. वंदिडुमो
अळगे पारवण माय अरिगे കണ്ണിൽ കണ്ടൊരു കുറുമ്പ് നീ മെല്ലെ കാതിൽ മുഴുന്നു കിന്നാരം പോലെ എരിയുന്നൊരു റാന്തൽ വിളക്കായി ഞാൻ കൂടെ അടയല്ലി നാളും ഒരു നാളുമേ നെഞ്ചിലായി നീതു ഞാൻ ഓരോ പൊറുമേനും കൂടെ കാവലായി കാറുകിൽ മൂടുമൊരു ചെറുരാമഴയിൽ വന്നിടുമോ അഴകേ पारवणमाय अरिगे. हे मल्याळम होतं. आता गुजराती गाते. हवे तो आव बहाला के सजी धजी जो जो वाट कान्हा तारी छेरात कान्हा के धूम मचावी जुमिशो साथ बहाला कानानिया रीत छे आँखમાં संगीत छे राधानी संग संग गोपीओनी प्रीत छे नौरतानी रातમાં સૌએના મીત छे घूमीशो साथ साथ हैयाમાં स्वीत छे. हे गुजराती होतं. आता बेंगॉली थोडंसं गाते. नॉर्थ. शुन रे शोखिया शब्द वृष्टि शुन रे शोखिया शब्द वृष्टि শ্রাবণের মিঠে ধারায় সুর ছন্দে শ্রাবণের মিঠে ধারায় সুর ছন্দে ভালোবাসা ছোঁয়া লাগে মুক্তির আনন্দে শুন রে সখী আমার शब्द वृष्टि. वा, खूप सुंदर, खूप सुंदर. पाहिलंत मंडळी, भाषा अनेक आणि गायिका एक असा हा आपला भारत देश. आपल्या या भारतीय भाषा विविध आणि आपण आपले मराठी, हिंदी, गुजराती करत भांडत बसलोय. आता तुला याविषयी काय म्हणायचं? सध्या जो वाद चाललेला आहे, मराठी हिंदी शाळेत गुजराती शिकवा, मराठी शिकवा, हिंदी शिकवा, जे काय चाललेलं आहे त्याविषयी तुला काय वाटतं? अर्थातच प्रत्येकालाच अभिमान असला पाहिजे की आपण मराठी आहोत आणि आपल्या भाषेचं संपूर्ण ज्ञान आपल्याला असलंच पाहिजे. हा आपला पाया आहे. हे असल्यावर मग बाकीच्या भाषा शिकणं, त्या अभ्यासणं हे अर्थात इतकं काळाला धरून पुढे जाण्याचं एक चांगलं उदाहरण आहे असं मला वाटतं. पण सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आपली भाषा आपल्याला नीट आली पाहिजे. म्हणजे मीही आज बघते ना की जेनझी मुलं किंवा बाहेरची म्हणजे आडनाव मराठी आहेत पण धडगुजर मराठी बोलतात. म्हणजे मराठी बोलतच नाहीत किंबहुना. म्हणजे बरेचदा माझ्या म्युझिक व्हिडिओच्या शूट्सना सुद्धा काही काही डान्सर असतात किंवा त्या आत्ताच्या पिढीतले बऱ्याच कलाकारांबरोबर मला इंटरॅक्ट करण्याची जेव्हा संधी मिळते तेव्हा असं लक्षात येतं की अरे हे मराठीच बोलत नाहीयेत. म्हणजे मी प्रामुख्याने मराठी बोलायचा प्रयत्न करतेय पण ते उत्तर हिंदीतनं देतायत मराठी असूनही. सो हे चित्र खूप भयावह आहे. मला वाटतं की ते आपण बदलायला पाहिजे. इव्हन मीही मुंबईत आता इतके वर्ष राहते तर छोट्या छोट्या प्रमाणात मी प्रयत्न करते की जरी टॅक्सी ड्रायव्हर हिंदी असला तरी मी मराठीतच बोलते. त्याला कळू दे नको कळू दे किंवा काय पण मी मराठीतच बोलते. सो हा छोट्या छोट्या प्रमाणात जरी आपण आपल्या भाषेचा वापर सुरू केला ना तरी पुढे जाऊन खूप मोठं काही आपल्याला साध्य करता येईल. आणि मी म्हणते तसं बाकीच्या भाषा शिकणं ह्यात गैर नाही काही. ते शिकायलाच पाहिजे. आपल्याला काळाला धरून पुढे जायलाच पाहिजे पण आपला पाया आपल्याला विसरता कामा नये. मी जसं मी म्हणलं माझं ग्रॅज्युएशन मी संस्कृत मध्ये केलं आणि मी MA मराठीमध्ये केलं, मराठी लिटरेचर. सो त्याचा मला इतका फायदा झाला गायिका म्हणून. फायदा हो न हो पण हे आपलं मूळ आहे. हे आपल्याला आलंच पाहिजे. त्याच्यात तुम्ही करिअर करा किंवा नका करू पण शुद्ध मराठी भाषा, शुद्ध म्हणण्यापेक्षा मराठी भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. ती शुद्ध अशुद्ध ही पुढची गोष्ट आहे. पण
मराठी बोलताच आलं पाहिजे आणि आत्ताच्या पुढच्या पिढीला त्याचं महत्वही आपणच समजून दिलं पाहिजे असं मला वाटतं. मराठी गायिका इतक्या असताना, गायक असताना अनेक गीतं अमराठी लोकांनी गायलेली आहेत. त्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? मला असं वाटतं की त्यामध्ये बाकीचे अनेक फॅक्टर्स निगडीत आहेत. बरेचदा असं वाटतं काही निर्मात्यांना किंवा चॅनलला असं म्हणू आपण की ह्या गाण्यासाठी जर एक बॉलिवूड मधलं नाव जोडलं गेलं तर आम्हाला जास्ती त्याचं वेटेज, गाणं हिट होईल. पण दुर्दैवाने ते गायक आपलं मराठी गाणं प्रमोटही करत नाहीत किंवा ते निघून जातं, येतं आणि निघून ते काही त्याच्या प्रमोशनसाठी वेगळं काहीही करत नाही. वेरॅज आम्ही मराठी गायक खूप उत्सुक असतो की आम्हाला गाणी मिळावीत, आम्हाला म्हणजे आपल्याच भाषेत आम्हाला गाणी मिळवण्यासाठी आत्ता धडपडावं लागतंय. हे किती दुर्दैव आहे. म्हणजे म्हणून तर मला बाकीच्या भाषांचा आधार घ्यावा लागला आणि तिथेही झगडावं लागलं, कारण तिथे प्राधान्य त्यांच्याच भाषेतल्या गायकांना होतं. जे आपल्याकडे थोडंसं आता सोशल मीडियाचा प्रभाव म्हणा किंवा फॉलोअर्स बघितले जातात बरेचदा की ह्या गायकाचे किती फॉलोअर्स आहेत ह्याच्यावर म्हणजे त्याचा आवाज किंवा ह्या गाण्यासाठी त्याची गायकी सुटेबल आहे का नाही हे बघण्याच्या आधी त्याचे फॉलोअर्स बघितले जातात. सुरुवातीच्या काळात जेव्हा अर्थात माझं नाव प्रस्थापित नव्हतं तेव्हा जस्ट बिकॉज ती गायिका लोकप्रिय आहे, लोकप्रिय म्हणण्यापेक्षा सुप्रसिद्ध आहे, कदाचित ती गायिकाही नाहीये किंवा जस्ट बिकॉज एक पब्लिक फिगर आहे म्हणून त्यांना गाणं दिलं वलय आहे. करेक्ट. सो असं बरेचदा झालं. आलं माझ्या लक्षात कोणाबद्दल बोलते असते. पण ठीक आहे, तोही एका माझ्या लर्निंगचा भाग होता असं मी म्हणेन. कारण ते जर रिजेक्शन अर्ली काळात जर मला पचवता आलं नसतं तर मी पुढे जाऊन स्वतःला सिद्ध करू शकले नसते. सो तेही मी पॉझिटिव्हलीच घेते की त्यातनं मला शिकायला मिळालं की इथे सगळं सोपं नाहीये. इथे तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्वतःला सिद्ध करायला पाहिजे. रोज तुमची परीक्षा आहे. म्हणजे जरी तुम्ही कुठल्याही रियालिटी शो मधले फायनलिस्ट असा किंवा तुमच्या नावावर कितीही गाणी असो, तुम्हाला रोजचा दिवस नवीन आहे आणि रोज तुम्हाला जे काही तुमच्या समोर येईल त्याला स्वतःला 1000% द्यायचं आहे आणि मग त्या कामातनं तुम्हाला पुढचं काम मिळणार आहे. आणि आयुष्यामध्ये कधीतरी यश अपयश येतच. अगदी अपयश जसं यश चाखायची जी सवय लागलेली असते तर अपयश सुद्धा माणसाला पचवता आलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आता 2 वर्षापूर्वीपासून म्हणजे बाई पण भारी देवा जेव्हापासून आलं तेव्हापासून स्त्रीप्रधान भूमिका चित्रपट यायला लागलेत. सुदैवानी खूप छान गोष्ट आहे ही. आणि बाई पण भारी देवा ही माझ्यासाठी माइलस्टोन ठरलेला चित्रपट होता. सो पण आता फिमेल सेंट्रिक फिल्म्स जास्ती यायला पाहिजेत असं मला वाटतं. तर आम्हाला स्त्री गायिकांना म्हणजे गायिकांना गाणी पण मिळतील. नाहीतर पुरुष प्रधान गाणी म्हणजे आता तुम्ही बघाल तर गुलाबी साडी हे स्त्रीचंच गाणं आहे की ते पुरुषाच्या आवाजात आहे. सो स्त्रियांची गाणीच नाहीयेत. खूप असं म्हणजे आठवावं लागतं की अरे फिमेल सोलो गाणं कुठलं होतं लास्ट हिट झालेलं. सो ते जरा चित्र हळूहळू बदलेल. पण बाई पण भारी देवा हा विषय बोलतोय तर त्यातलं गाणं होऊन जाऊ दे. ही मंगळागौर तर म्हणजे त्यांनी इतिहास घडवला. आता सुद्धा मी अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जाते तेव्हा मंगळागौरीचे खेळ याच्यावर सादर होताना बघून खूप छान वाटतं. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे मोती ज्योती, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात, नाचू गाऊ आनंदात, खेळूया मंगळागौर, खेळूया ग मंगळागौर, खेळूया. वा. आणि आता सध्या श्रावण महिना चालू आहे, मंगळागौरीचे अनेक प्रोग्राम होतील आणि सगळीकडे हे गाणं अजून गाजेल. थँक्यू. मंडळी, गप्पा इतक्या रंगल्यात काही विचारू नका. आणि ती एक गायिका आहे, तिला किती मी बोलून घेऊ तिच्याकडून. गाणं म्हणणं ठीक आहे, घसा बसायला नको, अजून खूप गप्पा बाकी आहेत. तर मला असं वाटतं तिला जरा विश्रांती देऊया आणि पुन्हा आपण पुढच्या शुक्रवारी भेटूया पुढच्या गप्पांसाठी.